दरम्यान आकाश चोरग्याचा पुढचा चेंडू, शॉर्ट पिच चेंडू, सुरेख फटका, चेंडू जातोय. पंचांचा इशारा येणं बाकी, पंचांचा इशारा येतोय. सीमारेषा पार 4 धावा. चांगला एफर्ट दाखवला होता क्षेत्ररक्षक अविनाश म्हात्रे या क्षेत्ररक्षकानं देखील. फटका देखील चांगला होता. मात्र 4 धावा मिळतायत. या तिसऱ्या चेंडूवर मात्र आपला अकाउंट ओपन होते, ते म्हणजे गणेशपुरी संघाचं. तर याच दरम्यान आमचे अतिथी मान्यवर जगदीश शेळके उर्फ हाप्या हे या मंचावर आले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. त्याच दरम्यान आकाश चोरगे याचा पुढचा चेंडू फुल टॉस होता. चांगला फटका देखील पाहायला मिळतोय. सुंदर क्षेत्ररक्षण करेल की काय, आणि पाहायचंय पंचांचा इशारा येणे देखील बाकी आहे. आणि पंचांचा इशारा येतो. सीमा पार 4 धावा. अतिशय सुरेख फटका. नक्की क्षेत्ररक्षकाचा पाय नक्कीच पडद्याला लागताना दिसतोय, आणि मात्र 4 धावा मिळत आहेत. त्या फलंदाजी करत असताना गणेशपुरी संघाच्या विनेश कोळी या फलंदाजाला बॅक टू बॅक दुसरा चौकार. विनेश कोहली चौकारांची हॅट्रिक करेल की काय, तर नक्कीच आपण सामना थोडा थांबवायचा आहे. फटाक्याच्या आतिषबाजीने स्वागत केलं जाते जगदीश शेळके उर्फ आप्या. आणि या 4 धाव्याच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते 1 गड्याच्या मोबदल्यात 8 या धावसंख्येवर. चांगला फटका देखील पाहायला मिळतोय. विनेश कोहली या फलंदाजाच्या बॅक टू बॅक 2 चौकार मारण्यात यश मिळतोय. कव्हरच्या क्षेत्रात मात्र आता मात्र क्षेत्ररक्षक तैनात केलंय अविनाश म्हात्रेला. आता मात्र फटका देखील चांगला आहे. पाहायचे कव्हरच्या डोक्यावरून सर्वात लांब षटकार. नक्कीच अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते. एक पहिला गडीचा विचार केला तर दर्शन कोहली हा फलंदाज भोपळाही न फोडता बाद झाल्यानंतर अतिशय सुरेख फलंदाजी विनेश कोहली हा फलंदाज एफर्ट देतोय आपल्या गणेशपुरी संघासाठी. धावफलकावर धावा लागल्यात 1 गड्याच्या मोबदल्यात 14. पुन्हा एकदा आकाश चोरगे याचा पुढचा चेंडू, बॅक टू बॅक दुसरा षटकार. मिड विकेटच्या डोक्यावरून सुधीर क्षेत्ररक्षक पाहत बसतोय आणि चेंडू जातोय सरळ 6 धावांसाठी. पंच रोहित पाटील यांचा इशारा देखील येतोय. 1 षटकाचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यात 20 या धावसंख्येवर. पहिल्या 2 चेंडूचा विचार केला, सुरेख चेंडू फेकला होता. पहिल्याच चेंडूवर मात्र विकेट मिळाली होती. दुसरा चेंडू निर्धाव फेकला होता. तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि चौथा चेंडू चौकार आणि 5वा चेंडू षटकार, 6वा चेंडू षटकार. अशा 4 चेंडू मध्ये तब्बल 20 धावा वसूल केल्यात. त्या म्हणजे गणेशपुरी संघाच्या विनेश कोहली या फलंदाजानं. अप्रतिम फलंदाजी देखील पाहायला मिळतोय या मैदानात. चौफेर फटकेबाजी देखील पाहायला मिळतोय. विनेश कोहली हिरो ठरतोय या सामन्यामध्ये. दरम्यान डाव्या हाताचा गोलंदाज येतोय मंगेश पाटील. तर नक्कीच माझे स्कोरर मित्र प्रवेश पाटील देखील मला माहिती पुरवत आहेत. चिखले या मैदानावर 6 चेंडूमध्ये 3 धावांची गरज होती. या गोलंदाजांना तब्बल शेवटच्या चेंडूमध्ये 1 धावांची गरज होती, परंतु तो सामना गमवायला लागला होता बेलवली संघाला. तर नक्कीच क्षेत्ररक्षकाची चुकीमुळे नक्कीच तो सामना गमवावा लागला होता बेलवली संघाला. तरी देखील हा गोलंदाज डाव्या हाताचा गोलंदाज लेफ्ट हॅम राऊंड विकेट. फलंदाज अजित कोहली. फुलटॉस लोअर फुलटॉस चेंडू होता. चेंडू येतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण देखील केलं जातंय आकाश चोरगे याच्या माध्यमातून. 1 धाव मिळते या गणेशपुरी संघाला. 1 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला 1 गड्याच्या मोबदल्यात 21 या धावसंख्येवर. आमचे अतिथी मान्यवर प्रसाद डोलकर साहेब यांना गणेशपुरी यांना विनंती करतोय या आपण मंचावर या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. प्रसाद डोलकर साहेब स्प्रे घेऊन जायचे मैदानात.
तर नक्कीच क्षेत्ररक्षक कुठेतरी दुखापत होते. तर याच दरम्यान एक षटकाचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या झाली आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 1-21. तर आमचे अतिथी मान्यवर तर प्रसाद डोलकर साहेब इथे उपस्थित झाले. त्यांचं जबाबदारी क्रिकेट संघातर्फे हार्दिक अभिनंदन करतोय. तर आमचे दुसरे अतिथी मान्यवर प्रकाश लक्ष्मण शेळके साहेब या आपण आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत असेल. प्रकाश लक्ष्मण शेळके एपीएस वीटभट्टीचे ऑनर्स प्रकाश शेळके. तर धावफलकावर धावा लागली आहेत 21. नको जाऊ दरम्यान आमचे अतिथी मान्यवर प्रसाद डोलकर गणेश फ्री साहेबांचं स्वागत करतील विनय शेळके. या स्पर्धेचे आयोजक विनय शेळके यांच्या शुभ हस्ते त्यांचं सहर्ष स्वागत केलं जाईल. मायेची शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचं सहर्ष स्वागत केलं जातील. या प्रसाद डोलकर साहेब पंच सामना थोडा थांबवायचा. तर आमचे प्रसाद डोलकर साहेब यांचं सहर्ष स्वागत केलं जात आहे आमचे आयोजक विनय शेळके यांच्या शुभ हस्ते. याच दरम्यान हाप्या शेळके जगदीश शेळके उर्फ हाप्या यांचं स्वागत देखील करतील. मी आकाश शेळके यांना विनंती करतोय हाप्या शेळके यांचं स्वागत करायचंय. पंच सामना सुरू कराय. या दरम्यान धावफलकावर धावा लागली आहेत त्या म्हणजे 21 आणि दुसरा चेंडू मात्र निर्धाव फेकतोय गोलंदाज मंगेश पाटील. अतिशय सुरेख टिचून मारा पाहायला मिळतोय. कंजूसी गोलंदाजी करण्यात यश मिळतोय मंगेश याला. पहिलं षटक फेकलं होतं आकाश चोरगे कुठेतरी महागडा ठरल्यानंतर कमबॅक मध्ये षटक फेकावं लागेल मंगेश पाटील याला. तिसरा चेंडू अतिशय सुरेख चेंडू बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळतोय मंगेश पाटील. खोलवर चप्प्याची गोलंदाजी करण्याचा मात्र मानस करतोय हा मंगेश पाटील. पुन्हा एकदा मंगेश पाटील फलंदाज विनेश कोहलीसाठी वैयक्तिक 20 धावेवर खेळतोय. सुंदर फटका लॉंग ऑफ फ्रीजन मध्ये आकाश चोरगे कोणतीही चुकी करत नाही. तत्पर्यंत मात्र एक धावची संधी मिळते दोन फलंदाजांना. एका धावेच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचलाय 22 या धावसंख्येवर. 1-22 अशी धावफलकावर धावा लागली ते म्हणजे गणेशपुरी संघ प्रथम फलंदाजी करत असताना पुन्हा एकदा मंगेश पाटील लोअर फुल टॉस चेंडू पाहायचंय तू मय मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. ज्या षटकाची गरज होती बेल्लिवली संघाला तो षटक फेकण्यामध्ये मात्र यश मिळतोय आतापर्यंत मंगेश पाटील याला. तब्बल 5 चेंडूंचा खेळ संपतोय आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. जरी आकाश चोरगे याला 20 धावा गेल्या असतील आणि आता मात्र सुरेख चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू अतिशय सुरेख गोलंदाजी. पंच रोहित पाटील यांचा इशारा येतोय षटक संपल्याचा. दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर गणेशपुरी संघ प्रथम फलंदाजी करत असताना 22 या धावसंख्येवर 1-22 सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली ती म्हणजे मंगेश पाटील. तब्बल 1 षटका आणि 2 धावा खर्च केल्यात. एकही सफलता मिळाली नसली तरी देखील चेंडू डॉट काढण्यामध्ये मात्र मंगेश पाटील या गोलंदाजाला यश मिळते. त्याच दरम्यान पाहायचंय नरेश पाटील हा कर्णधार कोणाच्या खांद्यावर ही जबाबदारी देतोय. कारण पाहायचं झाला तर आकाश चोरगे हा पहिल्या षटकामध्ये कुठेतरी महागडा ठरलाय आणि दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये मंगेश पाटील यांनी अतिशय कंजूसी भरी गोलंदाजी केली आहे. फक्त 2 धावा खर्च केल्यात. जरी सफलता नसली मिळाली तरी देखील अप्रतिम मारा केलाय. फक्त 2 धावा खर्च केल्या आणि कमबॅक मध्ये षटक कसं फेकावं याचं उत्तम आणि जागतं उदाहरण देखील करून दिलंय मंगेश पाटील या गोलंदाजानं.
त्याच दरम्यान नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतोय प्रतीक चोरगे. राईट आर्म ओव्हर द विकेट. नवीन चेहरा पाहायला मिळतोय बेलवली संघामध्ये. या ग्रामीण क्रिकेटमध्ये प्रत्येक गावामध्ये किमान 2-3 संघ असतात आणि नवीन नवीन चेहरे पाहायला मिळत आहेत. दरम्यान प्रतीक चोरगे यांचा पहिला चेंडू राईट अप ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉस फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण देखील केलं जाते. तत्पर्यंत मात्र एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचतोय 1 गड्याच्या मोबदल्यात 23 या धावसंख्येवर. पहिल्या षटकाचा विचार केला तर तब्बल 20 धावा खर्च केले होते आकाश चोरगे यानं आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तब्बल 2 धावा खर्च केल्या होत्या त्या म्हणजे मंगेश पाटील यानं. आणि प्रतीक चोरगेचा पुढचा चेंडू लोअर टप्प्याचा चेंडू होता. पायचे गलीच्या क्षेत्रात जातोय. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमापार 4 धावा. तर आमचे अतिथी मान्यवर प्रकाश शेलके यांचे इथे आगमन झाले. त्यांचं जय बापदेव क्रिकेट संघातर्फे हार्दिक अभिनंदन करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. तर मी जितेंद्र शेलके यांना विनंती करतोय प्रकाश शेलके यांचं स्वागत करायचंय. या मैदानाला बनवण्यासाठी पूर्ण 2 दिवस ज्यानं ट्रॅक्टरची सेवा उपलब्ध केली होती ते प्रकाश शेळके इथे उपस्थित झालेत. दरम्यान पुन्हा एकदा प्रतीक चोरगे यांचा पुढचा चेंडू लोअर फुलटा चेंडू होता. चेंडू दाडलाय मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पार. पंच रोहित पाटील यांचा इशारा येतोय 6 धावा. धावफलकावर कुठेतरी आता मात्र गती मिळालंय. धावफलकावर धावा लागली आहेत 1 गड्याच्या मोबदल्यात 33. आता मात्र महागडा ठरतोय गोलंदाज प्रतीक चोरगे. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर मात्र षटकार लगवण्यात यश मिळालंय फलंदाज अजित कोहली याला. पुन्हा एकदा प्रतीक चोरगे कुठेतरी दर्पणाखाली गोलंदाजी करतोय. बॅटची कडा आणि खराब क्षेत्ररक्षण. फर्स्ट स्लिपच्या आणि सेकंड स्लिपच्या मधून चेंडू जातो फरार होतोय 4 धावांसाठी. आता मात्र कुठेतरी महागडा ठरतोय. डोकेदुखी ठरतोय की काय फलंदाज अजित कोहली हा फलंदाज तब्बल 3 चेंडू मध्ये 14 धावा वसूल केलेत. 4 चेंडू फेकून झालेत अजित प्रतीक चोरगे याचं. 4 चेंडू मध्ये तब्बल 15 धावा खर्च केलेत. अतिशय महागडी गोलंदाजी करतोय की काय हा प्रतीक चोरगे. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस. राजेश गायकर यांच्या हातामध्ये चेंडू खराब क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतोय परंतु 2 धावा पूर्ण पाहायचे. पंच 3 धावा ना आणि 3 धावा मिळत आहेत. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आणि 3 धावेच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचलाय 40 या धावसंख्येवर. या षटकाचा विचार केला तब्बल 18 धावा खर्च केल्यात गोलंदाज प्रतीक चोरगे या गोलंदाजांना महागडा ठरतोय. पहिलं षटक 20 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक 2 धावा खर्च केल्या. आता मात्र लॉंग ऑनच्या डोक्यावरून पुन्हा एकदा रोहित पाटील यांचा इशारा येतोय 6 धावा. तर धावफलकावर धावा लागली आहेत. 3 षटकाचा खेळ संपल्यानंतर 46 1 गड्याच्या मोबदल्यात बाद होणारा फलंदाज दर्शन कोहली हा फलंदाज भोपळाई न फोडता बाद झाला होता. पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. नंतर अतिशय अप्रतिम साजेदारी देखील पाहायला मिळतोय विनेश कोहली आणि अजित कोहली या 2 फलंदाजामध्ये. तब्बल 46 धाव्यांची भागीदारी देखील पाहायला मिळतोय या मैदानात. तर धावफलकावर धावा लागल्या आहेत 46. तर ड्रिंक्स मैदानात शुरू शेलके तिसऱ्या षटकात प्रतीक हा गोलंदाज महागडा ठरतोय. तब्बल 24 धावा खर्च केलेत. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर षटकार, चौथ्या चेंडूवर चौकार आणि 5व्या चेंडूवर 3 धावा पळून काढल्या होत्या आणि 6व्या चेंडूवर षटकार. तब्बल 6 चेंडू मध्ये 24 धावा कुठून काढल्यात त्या म्हणजे प्रतीक चोरगे या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर. पुन्हा एकदा ज्यानं दुसरं षटक फेकलं होतं कमबॅक मध्ये षटक फेकलं होतं मंगेश पाटीलनं
फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केली होत्या. तोच मंगेश पाटील पुन्हा एकदा बॉलिंगच्या रॅम्पवर येतोय. तर याच दरम्यान मंगेश पाटील आपल्या वैयक्तिक कोठ्यातील दुसरे षटक घेऊन येतोय. तर समोर फलंदाज येतोय अजित कोळी. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू घेतलाय. सुरेख फटका आणि चेंडू जातोय सरळ गलीच्या क्षेत्रात 4 धावींसाठी आणि धावफलकावर तब्बल अर्धशतक लागतोय. अर्धशतक आणि 50 धावा पूर्ण होत आहेत. त्या म्हणजे गणेशपुरी संघाच्या टाळ्याने स्वागत करायचे. नक्कीच चौथ्या षटकाचा पहिला चेंडू फेकून झाला. तब्बल 19 चेंडू मध्ये 50 धावा पूर्ण केल्या. त्या म्हणजे गणेशपुरी संघानं. त्या दरम्यान मंगेश मागच्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती. पहिल्या चेंडू चौकार वसूल केलाय आणि पुन्हा एकदा पाहायचंय सुरेख फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये आकाश चोरगे जोपर्यंत उचलतोय फेकतोय तत्पर्यंत मात्र एक धाव घेण्याची अवधी मात्र 2 फलंदाजामध्ये होती. एका धावेच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचतोय 1 बाद 51 या धावसंख्येवर. एक बाद 51 सुरेख भागीदारी पाहायला मिळतोय. तब्बल 50 धावांची पार्टनरशिप पाहायला मिळतोय या मैदानावर. विनेश कोहली आणि अजित कोहली. पुन्हा एकदा मंगेशचा पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू. फटका चांगला आहे. कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. कव्हरच्या आणि मिड ऑफच्या मधून चेंडू जातलाय सरळ सीमारेषा पार 4 धावांसाठी. तर धावफलकावर या 4 धावेच्या बरोबरीनं एक गड्याच्या मोबदल्यात 55 धावा लागत आहेत. 55 धावांची बहारदार पार्टनरशिप या मैदानावर पाहायला मिळतोय. विनेश कोहली अजित कोहली. पुन्हा एकदा मंगेश. वारंवार ब्लॉक हॉल मध्ये चेंडू फेकण्याचा मात्र मंगेश पाटील याचा इरादा, परंतु लोअर फुलटॉस चेंडू बनवून खेळतोय. 2 हे फलंदाज आणि आपल्या संघासाठी धावा वसूल करण्याचा मात्र मानस करतायत. पुन्हा एकदा मंगेश पाटील. तब्बल 4 चेंडू फेकून झाले. 4 चेंडू मध्ये 10 धावा खर्च केले आहेत. आता पाहायचंय आकाश चोरगे कोणतीही चुकी करत नाहीये आणि दुसरा हादरा मिळतोय तो म्हणजे गणेशपुरी संघाला. फलंदाज बाद होतोय अजित कोहली. तर नक्कीच दुसरा हादरा मिळालाय. 10 चेंडू आणि 23 धावांची बहाददार खेळी केली अजित कोहलीनं. आपल्या संघासाठी नक्कीच अतिशय योगदान चांगलं योगदान 23 धावांचं योगदान दिले या अजित कोहलीनं. तर नौका फलंदाज मैदानात येतोय ज्याच्या नावाचा नक्की दणका असतोय तो प्रथमेश कोहली. गणेशपुरी गावची ओळख आहे प्रथमेश कोहली नॉन स्ट्राईक एंडवर. तर मंगेश पाटील पुन्हा एकदा विनेश कोहलीसाठी. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू फेकण्याचा इरादा होता. ऑप्शन सोडून चेंडू जातोय. पंच रोहित पाटील दर्शवतात हा खराब चेंडू आहे. एका धावीच्या बरोबरीनं संघ जाऊन पोहोचलाय 2 गड्याच्या मोबदल्यात 57 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा मंगेश पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. विनेश कोहलीसाठी फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण देखील सुधीर याचं अतिशय अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि एकाच धावावर समाधान मानावं लागले आणि पंच रोहित पाटील यांचा इशारा येतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचले 2 गड्याच्या मोबदल्यात 58. तर षटक संपलाय. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर चौकार, चौथ्या चेंडूवर 1 धाव, 5व्या चेंडूवर विकेट, 6वा चेंडू वाईड आणि 7व्या चेंडूवर 1 धाव. असं या षटकाचं विश्लेषण होतं. तर 4 षटकांचा खेळ वादवी खेळ संपलाय आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या गणेशपुरी संघाची धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 58 या धावसंख्येवर. पाहायचंय नवीन गोलंदाजी मार्को येतोय प्रणित गायकर.
पाहायचंय अंडर 19चा हा खेळाडू दिसतोय. अतिशय नवीन नवीन चेहरे, लहान लहान मुलं देखील या क्रिकेटचे वेडे आहेत. प्रतीक गायकर याचा पहिलाच चेंडू, सलामीला येणारा फलंदाज विनेश कोहली. मात्र विनेश कोहलीला बीट करतोय प्रणित गायकर हा गोलंदाज. आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. पुन्हा एकदा प्रणित कोहली याचा पुढचा चेंडू, धावसंख्या आहे धावफलक 58. सुरेख चेंडू, ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू आपल्या फॉलो थ्रो मध्ये मात्र अडवला जातो. तत्पर्यंत मात्र एक धाव मिळते, ती म्हणजे गणेशपुरी संघाला एक धाव मिळते. विनेश कोहलीला धावफलकावर धावा लागल्यात 2 गड्याच्या मोबल्यात 59. पुन्हा एकदा प्रणित गायकर 2 चेंडू फेकलेत. तर आता मात्र स्ट्राईक वर येतोय फलंदाज प्रथमेश कोहली. पुन्हा एकदा लोअर फुलटॉस चेंडू होता, कार्पेट आधारे मिड ऑन च्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण देखील केलं जाते. आणि एकदा 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेच्या बरोबरीने संघ जाऊन पोहोचलाय. 2 बाद 61 या धावसंख्येवर. चांगली रनिंग बिटवीन द विकेट देखील पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण देखील सुधीर याने चांगलं केलं होतं, परंतु 2 धावा मात्र. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याच फॉलो थ्रो मध्ये अडवला जातोय आणि मात्र तत्पर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. अतिशय सुरेख गोलंदाजी आणि सुरेख एफर्ट दाखवतोय गोलंदाज, नौका गोलंदाज प्रणित गायकर. पुन्हा एकदा प्रणित गायकर, सलामीला येणारा फलंदाज विनेश कोहली साठी, ज्यानं षटकार चौकारांचं अतिशबाजी केली या मैदानावर. तोच सुरेख फटका, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. पंच रोहित पाटील यांचा इशारा येतोय 6 धावेंसाठी. धावफलकावर धावा लागल्यात 2 गड्याच्या मोहबदल्यात 68. वारंवार खोलवर टप्प्याची गोलंदाजी करण्यामध्ये यश मिळालंय, परंतु तितकंच चांगलं एफर्ट देखील पाहायला मिळतोय फलंदाजी करत असताना गणेशपुरी संघाकडून. दरम्यान प्रणित गायकर याचा पुढचा चेंडू, शॉर्टपिच चेंडू होता. चेंडू तत्पर्यंत राजेश गायकर उचलणार, फेकणार, पाहायचंय दुसऱ्या धावेची कॉल आणि पंच संगम भोईर यांचा इशारा येतोय. फलंदाज बाद. 5 षटकाचा वादवी खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना गणेशपुरी संघाची धावफलक